21 फेब्रुवारीला 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। 23 फेब्रुवारीला निकाल हाती येणार आहेत, मतमोजणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने आता हा निवडणुकांचा आखाडा तापायला सुरुवात झालेली आहे। वेगवेगळ्या महापालिकांमध्ये काय चित्र आहे हे आपण जाणून घेतोय। आपल्याला पुण्याहून माहिती देईल मंदार गोंजारी आणि सुरुवातीला जाऊयात मुंबईला। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। रश्मी, निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। खरं तर मुंबई पालिका आणि शिवसेना हे समीकरण भल्याभल्यानं आतापर्यंत तोडता आलेलं नाहीये, मात्र भाजपची ताकद सध्या वाढलेली आहे आणि निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यात। त्या दृष्टीने ही निवडणूक कितपत वेगळी असणार आहे यंदाची? रेश्मा, असं बघितलं तर राज्यामध्ये ज्या 10 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष आहे ती मुंबई महापालिका निवडणूक आहे। कारण मुंबई महापालिकेमध्ये जर इतकी वर्ष राज्य कोणाचं असेल तर ते शिवसेनेचं असेल आणि त्याच वेळेला शिवसेनेच्या कारभारावर भाजपने जोरदार टीका केली आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि हे दोन्ही पक्ष राज्यामध्ये देखील सत्तेत आहेत। त्यामुळे ह्यांचा जेव्हा संघर्ष होतो तो राज्याच्या कामकाजावर देखील त्याचा परिणाम होत असतो। जेव्हा एखादी गोष्ट होते तेव्हा त्यांचे वाद समोर येतात। त्यामुळे नेमकी महापालिकेवर सत्ता कोणाची असणार, कोणाचा महापौर बसणार आहे आणि खरंच कोण भगवा फडकणार ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर भाजपाला जो आत्मविश्वास आलेला आहे, कारण भाजपा हा नंबर 1 चा पक्ष आला आहे आणि त्यांची ताकद जास्त वाढलेली आहे। त्यामुळे नक्कीच भाजपाकडे जास्त आत्मविश्वास आलेला आहे आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील मुंबईमध्ये भाजपा हा 1 नंबरचा पक्ष आहे। ह्या सर्व पार्श्वभूमीवर बघता भाजपाला कुठेतरी ही एक संधी आहे, पक्ष वाढवण्याची संधी आहे। त्यामुळे भाजपा जोरदार तयारी करून उतरलेला आहे। कल्याण डोंबिवलीची जी निवडणूक झाली होती तो एक ट्रेलर होता असं आपण म्हणू शकतो आणि आज जी पूर्ण पिक्चर आहे तो आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दिसणार आहे। कारण संपूर्ण ताकद लावून भाजपा इथे येणार आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे मुंबईचं महत्त्व सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे मुंबई कोणाच्या ताब्यात राहते ह्यासाठी सगळेच पक्ष जास्त तयारी करून असतात। मुंबईचा जो अर्थसंकल्प असतो महापालिकेचा तो अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे। त्यामुळे नक्कीच ह्या सत्तेची चावी कोणाकडे असते ह्यासाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच तर आहेत। यांची युती होणार आहे का? कारण आज खरं तर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानंतर भाजपाने एक पुढे पाऊल टाकलेलं आहे, त्यांनी चर्चेची तयारी दाखवली आहे। त्यामुळे नेमकी युती होणार आहे की ही निवडणूक फक्त ह्या 2 बलाढ्य पक्षांमध्येच राहणार आहे हे पाहणं जास्त मनोरंजक राहणार आहे। आणि आपण नेहमीच बघतो की पोस्टर वॉर असेल किंवा रस्त्यावर वॉर असेल, भाषणांमधून एकमेकांवर केलेले हल्ले असतील, हे सर्व आता प्रचारांच्या या रणधुमाळीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे।